एवढा तर असलेला आता कशी तरी गाडी चालू झाली आहे पंढरीच्या पवित्र भूमीमध्ये. इथून पुढं वारीची आज संस्था होत आहे. कुठून आलाय बाबा? तुम्ही कुठून आलाय? बाबा बघा सेवा करते. आता मला वाटतं पाण्यातलं प्रवास थांबवा. एकादशी बारशी झाल्यावर आपण वारंवार सांगूनही अजूनही धुतात. सगळ्या बायकांनी साबण लागले. तालुका अमरावती. रामराम मंडळी, तर सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आता आपण आहे वाकड्याच्या अलीकडे, जिथं हे मोठं रिंगण होतं आणि हे शेवटचं रिंगण असतं त्या ठिकाणी लवकरच चाललेलो आहे. इथून फक्त 200-300 मीटर राहिलेलं आहे पहा. तिथं आहे ते रिंगण आणि वारकऱ्यांची भरपूर अशी तयारी चाललेली आहे. फुगड्या वगैरे चाललेले, भरपूर काही चाललेलं आहे. तिथं गेल्यावर दिसून तुम्हाला की रिंगण कशा प्रकारे चालू आहे. आणि आपण तिथं लय वेळ थांबणार नाही आहे. आपल्याला पण डायरेक्ट आता पंढरपूरला जायचं आहे. थोडंफार रिंगण दाखवतो तुम्हाला, त्यानंतर जाऊया आपण पंढरपूरला.
सकाळ सकाळ बघा आमच्या 3 दोस्तांची खायची सुरुवात झाली. चला आपल्याला सकाळ सकाळ भात आवडत नाही, त्यामुळे आपण दुसरं काहीतरी खाऊयात पुढे जाऊन, की काय बोलतात त्याला, पोहे वगैरे खाऊ पुढे जाऊन. आता यांच्यासोबत आपण थांबूयात. आणि इथं आपल्याला जस्ट बी तर पब्लिक आपल्याला एक भाऊ भेटलेला आहे. भाऊ कुठून आला? आणि पूर्ण रात्री कोणती कोणती राईड धाराशिववरून तामिनी घाटावरून आता पंढरपूर वारी करतोय. म्हणजे हा भाऊ आपल्या साईडने चाललेला आहे, पुण्यात साईडने. आता पंढरपूर वारी म्हणजे भरपूर सारे आता पब्लिक आहे आणि गाडी पण स्टार्ट होत नव्हती. भाऊ रात्रभर एवढा तर असलेला, आता कशी तरी गाडी चालू झाली, तेवढ्यात जीवात जीव आला. नाही तर लय अवघड असतं. आता इथं कोणाचकडेच गाडी नाही, सगळे वारीमध्ये असं बिझी असणार. त्यामुळे जरा ना आपण पण थोडं गाडी आता चालू झाली, पण गाडी ना ॲटोमॅटिक स्टार्ट होते, थोड्या वेळाने ॲटोमॅटिक होते. पण काय होते आता ते गॅरेजवालेच बघणार आहे. आता आम्हाला जायचं पुढं पंढरपूरपर्यंत. आता काय काय करणार तुम्ही नाही डायरेक्ट आता पंढरपूर आणि तिथून एसटीला जाणार माघारी. मग आता मला पण राईड करायचं बाकीचं. हां कुठल्या गावच्या हां प्रॉपर पुण्याचं माहिती चला जातो. हां 100%. चला भाऊ आता जाऊया. चला काय म्हणतो, चला आता जाऊया वारीमध्ये सहभाग घेऊन. पहिला आपल्याला नाश्ता करायचा आहे बरं का. नाश्त्याकडे गेलं पाहिजे. पुढं असेल का पोहे व्यसनावरची माणसं पुढं पोहेवर नियोजन लावूयात. मामा नियोजन होईन का पुढं? नियोजन होईन का पुढं? आपल्याला नाही आवडत सकाळ सकाळ भात, त्यामुळे जरा आपण उपाशी राहिलो. चहा पाणी झालं पाहिजे. काय म्हणायचं, होईल का? कुठे वडापाव आहे, खाऊ शकतो. वडापाव भेटलेलं जातं नाही. तुमच्या आशीर्वादाने भेटाय पाहिजे. खरं तो वडापाव खायचे. किती वर्ष वारी घालताय? काय पानपुरी राहू देतो पानपुरी. किती वर्ष वारी आमची 20वी वारी आहे. 20वी वारीतला आमची पहिलीच वारी आहे. पण पहिल्याच वारीत आम्हाला हे भेटलेले आहेत एक्सपिरियन्स. त्यामुळे जरा आम्हाला ना हे पहिल्या दिवसापासून ना 1 नंबर प्रतिसाद दिलेला आहे मामांच्या. काय म्हणतात अजून काय बोला? काय बोला, बिंदास बोला, काय विषय लाजू नका. तुमच्या फॅमिलीपर्यंत हा व्हिडिओ जाणार, फॅमिलीपर्यंत जाणार म्हणल्यावर पहिल्या चेहऱ्यावर स्माइल येणारच ना. बोला ना, काय बोलायचं. काय पण बोला तुम्ही, काय पण बोला. एवढे दिवस आमच्या सोबत होता, आता काय ते बोला तुम्ही. काय प्रत्येक वर्षी मला आहे ना एक वारी तरी करायला लागतो, कारण शेवटपर्यंत कुणी ना कुणी आपल्याला साथ जोडीदार असलं, साथ दिली ना, दरवर्षी आपल्याला तो वारकरी भेटेल आणि त्याच्याबरोबर ही वारी करायला मजा येईल. तर आणि आपण वाखरीच्या जवळ आलेलो आहे. तुम्हाला ह्याबद्दल काय बोलायचं? मला हा तुम्हालाच. आज जवळपास 250 किलोमीटरचा प्रवास करून फायनली पोचलेला आहे पंढरीच्या पवित्र भूमीमध्ये. इथून पुढं चंद्रभागा किंवा पंढरी किमान 4 ते 5 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. आणि आज संध्याकाळी ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, पंढरका व इतर छोट्या मोठ्या सर्व दिंड्या वाखरी येथे
मुक्कामी असणार आहे. आणि आज दुपारी येथे गोल्ड रिगल सोहळा पण संपन्न होणार आहे. आणि उद्या मुक्कामी सर्व पालख्या पंढरपूर नगरीमध्ये असणार आहे. एकंदरीत हा माझा वारीचा हा पहिलाच प्रवास आहे. माझ्या आयुष्यात ही पहिली वारी आहे. जवळपास 20 वर्षापासून मी वारी करण्याचं माझं स्वप्न होतं, ते आता पूर्णत्वाला जात आहे. त्याचा एक मला वेगळाच आनंद आहे. आणि खऱ्या अर्थाने वारी बनण्यापेक्षा मी तर आनंद वारी बनेल. का तर ह्या वारीमध्ये माणूस भान हरपून विठ्ठलाची भक्ती करतो आणि पंढरीच्या दिशेनं पाऊल टाकतो. हा एकंदरीत अविस्मरणीय असा हा सोहळा आहे. आणि माणसाने जीवनात येऊन एकदा तरी पंढरीची वारी करायलाच पाहिजे. चला, धन्यवाद. धन्यवाद रामकृष्ण हरी मंडळ. आपण पोचलेलो आहे पंढरपूरमध्ये आणि आता चाललेलो आहे चंद्रभागे नदीकडे. गांजा फुकायचं इथे. एवढ्या वेळ चालल्यानंतर आपण पोचलेलो आहे चंद्रभागा नदीमध्ये आणि आपला हा प्रवास इथंच शेवट राहणार आहे. त्यानंतर माहितीच आहे तुम्हाला काय करायचं. एवढी सारी गर्दी. सगळ्या पालख्या वारकरी सगळे काही इथं आले. पूर्ण इथं वारकरी, फक्त वारकरी दिसतात. चंद्रभागेच्या वाळवंटावर भरपूर वारकरी. चला आपण आता थोडं पायावर पाणी घेऊन दर्शन वगैरे करून आपला परतीचा प्रवास चालू करू. चंद्रभागा नदीवर आहे आता. हे बघा, हात पाजायचे. पूर्ण नदीमध्ये एवढी पण नाही की नदी भरलेली आहे. पण आता काय करू, इथं आपण पाय धुऊया. पाय धुवायचे आंघोळ करायचं. चला चंद्रभागेचे स्नान करूया. एवढे दिवस वारी केलेलं आमचं पण कॅडनर आहे. वारी करावं लय आणलंय तिथं. मारला पण कॅड मारला. या भीती वाटून राहिली पण कशाची अजूनच ते ताकद आहे. भाजी पाहिजे लागली लोकांसोबत. पाच मला भरायचं. आता पाण्यात परत घेतो कडला तिकडे पाण्यात 8 वर्ष झाली. मला भरायचं पुढं. आता परत घेतो पाण्यात मी टाकलं तिकडं. मोबाईल आता वरती बघा. गार पाणी कुठे गार रे, तुला गार लागते आम्हाला. गार पाणी. हो बाई, गार पण काय खपलं काय गार पाणी. होय काय काय वाटे. सिंग लय जबरदस्त गार पाणी. हो लय गार पाणी. गार पाणी. उडी मारू उडी मारू. उडी मार नाही उडवत. स्वच्छ पाणी पाहू शकता. पाहायला पाहिजे कपडे रे. कापड असतं कापड. अरे जबरदस्त कापड भीती वाटते ना माणसाला. पाहायला अचानक काय लागते. इधर चले वा उधर चले. किधर भी चले पर पाणी में चले. पवा माझं पाय टाका, तुमचं पाय टाका. बुडायला लागला. खाली मांडी घालून बसल्या मी पण बसतो बघू. हे पण पाणी घालून टेकते खाली. मी फार खाली जाते मांडी घालून. हो टेक्नॉलॉजी नया जुगाड़ किया हो पहिल्यांदाच नागरा आपण पाण्यात बुडी मारणार आहे. कॅमेरावरती हवा येते बस कॅमेरावर. आला पाण्यावर आत्ता देऊ भक्ती चालले बघा. आत्ता देऊ भक्ती. कुठे माणसं आहे ते? चला पोहायला. काय म्हणत आहे, काय म्हणत आहे.
बघूयात कोण पाण्यामध्ये जास्त वेळ थांबतंय. ये है हमारी पेपर और ये 1 मिनट हो गया अंदर आ गया है. काय झालं काय झालं? हार मानली कापले नाही गुलाबी दिसायला लागले. उछळे जावंतर पुढलं आपत्कालीन पोट आहेत ते आपत्कालीन. कसं वाटतंय? गार गार वाटतंय. गार गार वाटतंय. टेक्नॉलॉजी कसे मध्यांतर इथेच दर्शन घेऊन श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघणार आहोत आणि अशा तऱ्हेने आमच्या वारीची आज सांगता होत आहे आणि खूपच भारी आणि मस्त या वारीचा आम्ही चांगल्या पद्धतीने आनंद घेतलेला आहे. खाली बसल्यावर पुसते, खाली बसल्यावर टेकते खाली. हे बघ खाली बसते. हे बघ आम्हाला साबण भेटलेला आहे तो पण संतूरचा नाही सरगमचा. ससा साबणाचं नाव काय? ससा. ससा रे ससा दिसतो कसा. ओ भाई हे काय वाळू लय खाली वाळू. इथली वाळू कधी काढत ऍक्च्युली आपल्याला गावते वाळू, नुसतीच वाळू. कोणाच्या घराला लागत असेल वाळू तर माझ्याकडे कॉन्टॅक्ट करा, मी येतो येताना घेऊन बाटलीत. काय झालं? आपण बाबांची मुलाखत घेऊ ते पण पाणीमध्ये. बाबा तुम्ही कुठून आलाय? बाबा तुम्ही कुठून आलाय? बाबा बघा सेवा करते ते वारकरी म्हणून. आणि अकोला जिल्हा. किती वर्ष झालं वारी करताय? 2 वर्ष झाली. 2 वर्ष. कसं तुम्हाला आनंद कसा वाटतो? आनंद वारी म्हणजे कसं एक नंबर वाटलं का नाही? आणि आज वारीचा शेवटचा दिवस आहे, काय वाटतंय? जरूर. चला बाबा तुम्ही पण आंघोळ करा. चला आम्ही आलोच पाण्यातून. चला गायब झाले गायब. बाबांची पण आपण सेवा करू. चला 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 आम्ही आलो पाण्यात आतरावून मारून. चला चला ऍक्च्युली इथं काही खोल नाही दिसत. थोडं आपण पुढे जाऊन प्रयत्न करूया. तिकडे तर खतरनाक एन्जॉय चाललेला आहे. तिकडे बघा. चला आतंकवादी दमला काय? तर आतंकवादी दमला वाटतं. जसं जसं आम्ही पुढे जाईन तसं तसं आमच्या काळजाचा ठोका वाढत चाललेला आहे. पुढं खड्डा नाहीये दिसून येत नाही. तेवढे मोठे खड्डे दिसून येत आहे पण आमची चिंता थोडी वाढत पण नाही. खड्डा अचानक येऊन अचानक खाली जाईल. पण तुमचा कॅमेरामॅन असाच फिरत राहणार आहे. दिसले आम्हाला. आता मला वाटतं पाण्यातलं प्रवास थांबवा आणि लवकरच आपल्याला बस स्थानकाकडे जायचंय. त्यामुळे इथं पाण्यात उशीर करून जमणार नाहीये. चलो जाओ चले जाओ. भगाओ बोट नहीं चलते हमारी. चलो भाई आता ना कपडे वगैरे चेंज करतो आणि 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 त्यानंतर जायचं आपल्याला दर्शन करायला. कपडे घातल्यानंतर मग जाऊया बस स्थानकाकडे. पाहायला परत कापड लागलं. सावकार 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 कुठे दिसत? सावकार नाही दिसत. सावकार 4 बॅगेवर लक्ष ठेवला. एका परत आजोबांची मुलाखत घेऊ. थांबा थांबा जरा महत्वाचं काम चाललंय. आजोबा कुठून तुम्ही? कुठून आलात तुम्ही? निलंगा. किती वर्ष झालं वारी करता? 5
वारी करून कसं वाटलं? आज शेवटचा दिवस आहे, काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटलं ना. एवढे दिवस आपण चालून आज शेवट चंद्रभागा नदीत पोहोचलेलो आहे. हा. आजोबा सगळे आनंद घेतात आंघोळीचा, कारण की आपल्याला आज शेवटचा दिवस आहे या नदीवरचा. हो, हो. त्यानंतर आपलं सगळे आपापल्या घरी असणार. उद्या नाही, एखादं झाल्यानंतर. तुम्ही एकत्रच झाले. हा. काही लोक पण आज पण जाणार आहेत. काही जातात जाणार आहे. हा. आम्ही तिथून चालत येणं देऊन आलेलं हा, चालत. हा, बरोबर आहे. तुम्ही आता मग पूर्ण पौर्णिमा झाल्यावर पण नाही काय? नाही नाही, एकादशी बारशी झाल्यावर. बरोबर आहे. रविवारी जाणार. हा, रविवारी. आमच्या तिकडे पण अशी प्रति पंढरपूर म्हणून यात्रा चालू असते तिथं. कुठं? डाळिंबन उरुळी कांचन. हा, उरुळी कांचन. तिथूनच आलो ना मी आम्ही. तिथलाच आहे, डाळिंब गावातला. आता मग तिथूनच आलो आम्ही. मी पण तिथलाच आहे, डाळिंब गावातला. बर बर बर. चला जातो आम्ही पण आता. हो हो हो. आंघोळ तर झालेली आहे. आणि 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 चला आपण वारंवार सांगूनही ना अजूनही धुतात. सगळ्या बायकांनी साबण लागले, सगळ्या बायका. अहो पण पाय काय वड आहे का हे? आता इथंच असंच जर चालू राहिलं ना तर बघा कोणच इथं साबण नाही लावत, पण ह्यांनी असं साबण लावायला चालू केलेलं आहे. लोकांच्या तोंडामध्ये पाणी जात आहे, साबणाचं पाणी तोंडामध्ये जात आहे. अहो पण कपडे धुवायचं ठिकाण आहे का हे? अहो बट आहेत, बटात तिकडं पाणी असतंच की, बाहेर त्या गरुगड आहेत की. या माळ असून इथं ना या नदीमध्ये ना कपडे धुवायचे. कपडे धुवायचं तुम्ही इथं, तुम्हाला काय वाटलं पाहिजे? लोक तोंडात यायचं पाणी घालतात ते. हा आता तुम्ही बाहेर गावचे आमच्या गावात पाहुणे आले मग आम्ही काय बोलत नाही. असं आईन रस्त्याला आले असते तर माणसं तोंडात पाणी घालतात, तुम्हाला इतकं सांगतोय का आम्ही काय येडे का? आपण तुम्ही माळकरी, तुम्हाला कळत नाही का की इथं लोक तोंडात पाणी घालतात ते? साबणाचं पाणी करताय तुम्ही? सगळे वारकरी इथं, कोण असं नाही की इथले सगळे बाहेर नाही आले. आजोबा मगाशी भेटलेले ना तर ते परत आपल्याला भेटले बघा. हा. माझा जिल्हा अकोला आहे, तालुका अमरावती आहे, मूर्तिजापूर आहे आणि गाव माझं हिरपूर आहे, जाजी महाराजचं. आणि माझं नाव पुंजाराम वाघमारे आहे, ठेकेदार. आता आंघोळ करून आपण चाललेलो आहे दर्शनाकडे. आणि पावळे दर्शनाकडे बहुतेक भरपूर सारे रांग असणार आहे. दर्शन किती वेळात होईल काय माहिती नाही. लवकर दर्शन करूया, त्यानंतर आपल्याला मग वरती मंदिराकडे कसं दर्शन करायचं. आत्ता आपण चाललेलो आहे पांडुरंगांच्या दर्शनासाठी. एवढी सारी गर्दी भरपूर आहे, अजून पुढे तर भरपूर असणार आहे. फक्त 100 मीटर अंतरावर आलेलं आहे मंदिर. स्टॉपला आलो शेवटी बघा, बस स्टॉप रायगड. आता आपली पुण्याची बस बघितली पाहिजे, पुण्याची बस. विचार ना गावल पुढंच आहे ना. कोणते बरं जे आपल्या शेवटपर्यंत आपल्या सोबत होते ते बघा आता इथं आहेत. जाऊ का? हा 100%. चला जातो. हा फोन करतो नक्की. आता बघू किती वाजता पोहोचते ना त्याच्यावर चालतंय. हा हा इकडून लवकर जाईल ना. धूळ आली रे. काय अडचण नाही, राहू दे, काय नाही काय नाही. चला जातो, बाय बाय. बरं जाऊ दे, टाटा येऊ. भाताचं बिताचं नियोजन आहे सगळं. आता आपण पोचलेलो आहे टेंभुर्णीमधनं, पण टेंभुर्णीमध्ये बेळ घेतली बघा. MS45 रायडर यांच्या आपण एरियामध्ये आलो होतो. चला आता हे बेळ खातो पाहिजे. फायनली पोचलेलो आहे उरुळी हॉटेल न्यायला आहे. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो बाय गाईज, टेक केअर, राधे राधे. चला. हरी हाथ